डिसेंबर महिना म्हटलं की बाजारामध्ये मस्तपैकी लाल लाल बुंद अशी गाजरं येतात आणि ही गाजरं हलव्यासाठी एक नंबर असतात. तर डिसेंबर महिना म्हटलं की आठवड्यातून एकदा तरी गाजराचा हलवा हा प्रत्येकाच्या घरात होतो. तर माझ्याही घरी होतोच. आता हा गाजरचा हलवा आपण कशा पद्धतीने बनवणार आहोत ते आज आपण आपल्या किचनमध्ये शिकणार आहोत. तर चला वेळ न दवडता पटकन आपण आपल्या किचनकडे जाऊया आणि बनवूया गाजरचा हलवा. 2 किलो गाजरं घेतलेली आहे, मीडियम साईजची आहेत गाजरं ही. आता यांना किसून घ्यायचं. किसायचं काम माझ्या मुलाने केलेलं, त्यामुळे तेवढा त्रास मात्र कमी झाला. आता कढईमध्ये 2 चमच भरून तूप घालून घेतले. तुपामध्ये ड्रायफ्रूट आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. आता यांना काही बाजूला काढायची गरज नाही. त्यातच आपण गाजराचा किस टाकून घेणार आहोत आणि थोडा किस टाकत मिक्स करत जाणार आहोत. ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही काजू, बदाम, मनुके, काळे मनुके, पिस्ता तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही घेऊ शकता. आता संपूर्ण किस आपण कढईमध्ये घालून घेतलेला आहे. हलवणं थोडं मुश्किल आहे. थोडंसं हलवून घ्या आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. 5 मिनिटाची वाफ काढून घेतली की गाजरं थोडीशी खाली बसतील आणि त्यांना मिक्स करणं अतिशय इझी होईल. आता 5 मिनिटं झालेली आहेत. मस्तपैकी गाजरं खाली बसलेली आहेत. परत एकदा त्यांना असंच मिक्स करत जायचं. मिक्स करून झालं की परत एकदा झाकण ठेवायचं. परत 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. बघा हळूहळू गाजराचा किस कसा काय खाली बसतोय की नाही आणि मिक्स करणं इझी झालेलं आहे. आता यामध्ये अर्धा किलो साखर टाकलेली आहे. 2 किलो गाजराला अर्धा किलो साखर खूप आहे. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर अजून तुम्ही 100 ग्राम साखर यामध्ये वाढवू शकता. आता साखर मिक्स करून झाल्यानंतर साखरेचं हळूहळू पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे गाजरं सगळी शिजवून घ्यायची आहेत. परत एकदा वाफ काढून घ्यायची. परत मिक्स करायचं. असं 2 ते 3 वेळा सलग करत राहायचं. त्यामुळे गाजरचा हलवा सॉफ्ट होतो, ज्युसी होतो आणि अतिशय सॉफ्ट होतो. खायला तर खूपच मस्त लागतो. आता परत एकदा मी झाकण काढून घेतलं आणि परत मिक्स करून घेतलेलं आहे. परत एकदा थोडंसं आपण झाकण ठेवून टाकूया. अजून थोडं शिजवून घेतलं मी. आता मस्तपैकी साखरेच्या पाकामध्ये हलवा शिजलेला आहे. आता यामध्ये आपण अर्धा किलो मावा टाकलेला आहे. आता अर्धा किलो मावा टाकून झाल्यानंतर मात्र झाकण ठेवल्यानंतर आपण मीडियम फ्लेमवर 15 मिनटं ठेवणार आहोत. त्याचबरोबर त्यामध्ये आपण जायफळ वेलचीची पूडसुद्धा घालून घेतलेली आहे. आता परत एकदा मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून टाकूया. 15 मिनटानंतर आपण त्याला उघडून बघितलेला आहे. मस्तपैकी आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. हा ज्युसी असा हलवा मस्त लागतो. तुम्हाला हवं असेल तर अजून थोडं 5 मिनटाची तुम्ही वाफ काढून घेऊ शकता. आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. कसं काय वाटला तुम्हाला हा गाजरचा हलवा? नक्कीच आवडला असेल. आवडला तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.